आतापर्यंत नाम घेण्यासाठी माऊलींनी पुष्कळ नाम कशासाठी घ्यायचं, का घ्यायचं, त्यांनी काय होतं, म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय त्याचं ध्येय काय असावं हे माऊली हरिपाठातनं सांगतात की मनुष्य जन्म का मिळालाय. तर 84 लक्ष योनी आपण भोगून नंतर मनुष्य जन्मात आलेलो आहे. मग मनुष्य जन्माचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला वाणी शक्ती आहे, कल्पना शक्ती आहे, आपल्या भावना तो दुसऱ्यांना पोहोचवतो. हे सगळं का बरं दिलेलं आहे, तर वाणी शक्तीने नाम घेणं. नाम कुणाचं घ्यायचं, तर भगवंताचं घ्यायचं ज्यांनी हे चराचर उत्पन्न केलेलं आहे. आणि नाम घेतल्यानंतर मनुष्य जन्मात आल्यानंतर जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं सुख आपल्याला मिळतच असतं, परंतु आपण दुःखाचाच जास्त विचार करतो आणि आपण सदैव असं म्हणत राहतो की आपण दुःखी आहोत, समाधान नाही, संतुष्टी नाही, मी किती कष्ट करते किंवा करतो. परंतु प्रपंचामध्ये अगदी पराकोटीचं सुख हे मिळत नाही, हे नामस्मरणानेच मिळतं. हाच माऊलींचा अट्टहास आहे म्हणावा किंवा आग्रह आहे म्हणावा की मनुष्य जन्मात येऊन नाम घेऊन ही वैतरणा नदी म्हणा किंवा हा भवसागर पार करायचं साधन आणि साध्य हे दोन्हीही नाम आहे, भगवंताचं नाम. मग ते नाम कुणाचं घ्यायचं, आपल्याला प्रश्न आहेच आहेत. कुलदेवता आहे, घरात इतर देवता असतात, तर माऊली अगदी स्पष्ट सांगतात की विष्णूचं नाम म्हणजे राम कृष्ण विठ्ठल केशव विष्णू ह्याचंच नाम घ्यायचं मुक्ती पाहिजे असेल तर. पण संसार सुखामध्ये काही काम्य उपासना सुद्धा असतात, व्रत वैकल्य असतात. आणि ह्या चारी युगामध्ये धर्म हा वेगवेगळा सांगितलेला आहे. म्हणजे योग सांगितलेला आहे, याग सांगितलेला आहे, तसं कलियुगामध्ये नामस्मरण हा धर्म सांगितलेला आहे. म्हणून माऊली भगवंताची अद्वैत सत्ता मान्य करू. आता या अभंगात ते काय म्हणतात ते आपण बघूया. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी, ज्ञानदेवी यज्ञ योग क्रिया धर्म, हरी विणे नेम नाही तुझा. मग या अभंगामध्ये नाम साधना याचा उपक्रम किंवा महत्व हेच सांगितलेलं आहे. मग ह्याचा अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला तर नामस्मरण व संकीर्तन ही वैष्णवांची जोडी आहे. हरिनामस्मरणाने अनंत पातकांच्या पर्वतप्राय राशी भस्म होतात. अनंत जन्मात केलेले तप म्हणजे एक हरिनाम होय. ते नाम सर्व मार्गांपेक्षा सोपे आहे. योग याग क्रिया धर्म अधर्म ही सर्व माया आहे, म्हणजे अविद्या आहे, माया आहे, ही खरी नाही. भगवंत हा एकमेव भगवंतच खरा आहे. हरिपाठात सर्वांचा लय होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की यज्ञ योग क्रिया धर्म हे सर्व माझे एक हरिनामच आहे, म्हणजे हे सर्व करण्याची गरज नाही, एक हरिनामच फक्त घ्या. हरिनामा वाचून मला दुसरा नेम नाही असं माऊली म्हणतात. पहिल्या चरणामध्ये आता गुह्य अर्थ जर बघायचा म्हणलं तर पहिल्या चरणामध्ये नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. वैष्णव हा धर्म आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो व्यक्ती एकमेकाला भेटतात, त्यावेळेला तुम्ही स्मार्त का वैष्णव का काय असं विचारतात. तर इथं हे अभिप्रेत नाही. इथं अभिप्रेत काय आहे की वैष्णव हा धर्म आहे. जीवाने
मायेची कल्पना केलेली आहे. आता मुक्ती ही सुद्धा एक कल्पनाच आहे की मला मुक्त व्हायचंय बाबा. मुक्त व्हायचंय म्हणजे काय, मी त्रासलेली आहे आणि ह्याच्यातनं मला बाहेर पडायचंय. मला आता अजिबात संसारात राहायचं नाही. मी आता आई रिटायर होते म्हटल्यासारखं आपण त्यातनं मुक्त व्हायचं म्हणतो. मग ही सुद्धा एक कल्पना आहे, हे गृहीतक आहे. आणि वैष्णव हा धर्म आहे जीवाने मायेची कल्पना केली आहे. सत्व रज तम हे मायेचे गुण आहेत. या 3 गुणांना परब्रह्म हा आधार आहे. म्हणजे माया नुसतीच पोकळ आहे असं नाहीये, त्याचा आधार परब्रह्म आहे. आपण काय करतो की मायेतच गुंतून जातो, त्या आधाराकडे जात नाही. म्हणून माऊलींना एवढा खटाटोप करावा लागतो की हरिपाठाची रचना केलेली आहे. त्रिगुणांच्या आश्रयभूत परब्रह्माच्या गुणाला धरून 3 शाखा आहेत. सत्वगुणाश्रय विष्णू, रजोगुणाश्रय ब्रह्मा, तमोगुणाश्रय शंकर. ब्रह्मा विष्णू महेश परब्रह्माचा साक्षात्कार बुद्धी किंवा अंतःकरण वृत्तीच्या साह्याने हा होत असतो. परब्रह्माचा साक्षात्कार बुद्धी किंवा अंतःकरण ह्याच्याने होतो. सत्वम यद ब्रह्मदर्शनम, साक्षात्काराला सत्वगुणाची आवश्यकता असते. काही जण म्हणतात की नाही, आपण एखाद्या देवळात जातो, मला अगदी प्रसन्न वाटतं, खूप छान वाटलं, मला अगदी देवीने दर्शन दिल्यासारखं वाटलं, किंवा कुठलीही देवता. असं का होतं, तर तिथं सत्वगुण आपल्यामध्ये सुद्धा तेवढ्या प्रमाणात असतो. सत्वगुणाशिवाय साक्षात्कार होत नाही. एखाद्याला तिथं गेलं काय आणि किती प्रयत्न केले तरी समाधान वाटतच नाही. काहीतरी घरी आल्यावर नाही मी, मला असं तिथं बरंच वाटलं नाही, असं आपण अगदी सहज म्हणतो. मग ह्याचं माऊली उत्तर देतात की आपल्यातला सत्वगुण हा वाढायलाच पाहिजे, तरच साक्षात्कार होऊ शकतो. साक्षात्काराला सत्वगुणाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे आरसा, पाणी व चिखल यामध्ये आपण जर मुख बघितलं आपलं, तर चिखलात ते दिसत नाही, पाण्यात अस्पष्ट दिसते व आरशात मात्र स्पष्ट दिसते. तसे तमोगुणामध्ये, तमोगुणात मुख दिसत नाही, म्हणजे परमेश्वराचं दर्शन तमोगुण आपल्यामध्ये जास्त असेल तर परमेश्वराची अनुभूती किंवा दर्शन होत नाही. रजोगुणात चांचल्य आहे, त्यामुळे ते अस्पष्ट दिसते. हो बाई, मला तरी आज मी गेले होते नवरात्रामध्ये आणि देवी अगदी हसल्यासारखी मला वाटली, पण तो थोड्या वेळाने आपण मागावळून बघितलं तर मूर्ती आहे तशीच असते असं दिसतं आपल्याला. हे चांचल्य आहे, हे रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि सत्वगुणात निर्मल प्रकाशक धर्मामुळे स्पष्ट दिसतं, म्हणजे सत्वगुण असला की साक्षात्कार होतो, असा अनुभव येतो. मग साक्षात्कार होण्याकरता सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुण वाढ होणे किंवा होणे आवश्यक आहे. त्याकरता शास्त्रामध्ये विष्णूची उपासना सांगितलेली आहे. विष्णूची उपासना म्हणजे रामकृष्ण अवतारांची उपासना करणे. आता विष्णूचे अवतार जर बघितले तर इथं मनामध्ये प्रश्न येतो की 10 अवतार आहेत, मग त्याच्यामध्ये रामकृष्णाचीच उपासना जास्त करून सांगितलेली. मत्स्य, कच्छ, वराह वगैरे ह्याची काही उपासना करायला सांगितलेली नाही, कारण का हे पूर्ण पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि पूर्ण पुरुष आहे, म्हणून ह्याची उपासना करायला सांगितलेली आहे. मग उपासना म्हणजे काय, तर उपासना म्हणजे प्रेम भक्ती. विष्णू या शब्दाने शिवाचे ग्रहण केले जाते, दोन्ही एकरूप आहे. शिवाची भक्ती विष्णूच्या भक्तीशिवाय व विष्णूची भक्ती शिवाच्या भक्तीशिवाय सिद्धीस जात नाही, असा अलिखित नियम आहे. ही जोडी, हरी आणि हर ही जोडीच आहे. म्हणजे जर उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर एक पुजारी होते, कवी, आणि कवी पण होते ते, आणि त्यांचा नेम होता की रोज कवन एक तरी करायचं. कशावर करायचं, तर शिवावरतीच करायचं कवन, बाकी कशावरती ते कवन करत नसत. आणि एके दिवशी त्यांच्याकडे एक सज्जन गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दत्तगुरु म्हणजे दत्तावधूत महाराज आहेत, त्यांच्यावरती कवन करा की. ही त्यावेळेची गोष्ट आहे, दत्तावधूत महाराजांच्या वेळी.
त्याच्यावरती कवन करावी. त्यावेळेला ही व्यक्ती म्हणते की माझं जे जिव्हार, जे जिव्हेचं बिढार आहे ते मी महादेवालाच वाहिलेलं आहे. मी इतरांचं कवन, कवन म्हणजे त्याच्यात स्तुतीच आली ना त्या देवतेची, ते मी करणार नाही. असं म्हणल्यानंतर ही व्यक्ती नेहमीप्रमाणे महादेवाच्या देवळात गेलेली आहे, कवन केलेलं आहे आणि नमस्कार करताना साक्षात्कार काय झालेला आहे तर दत्तावधूत महाराजांची मूर्ती त्या पिंडीवरती बसलेली दिसलेली आहे. म्हणजे हर आणि हरी हे ह्यांची उपासना एकमेकांची केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यावेळेला ह्या व्यक्तीने मात्र मग साष्टांग नमस्कार घातलेला आहे आणि दत्तावधूत महाराज त्यावेळेला हयात होते, तिथं जाऊन त्यांना नमस्कार केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा कवन केलेली आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की हरी आणि हर ह्या दोघंही एकमेकांना पूरक आहेत. त्याची उपासना आपण केली तर आपल्याकडे सत्व गुण वाढीस लागतो. तुलसीदास काय म्हणतात, शंकर प्रिय मम द्रोही शिवद्रोही मम दास, ते नमस्कारही कल्पभारी घोर नरक महे वास, शिवद्रोही मम भगत कहावा, सो नर सपनेहु मोहीन पावा, शंकर विमुख भगित भगती चहमोरी, सो नरकी मूढमती चोरी. म्हणजे तुलसीदासांनी सुद्धा ह्याचं महत्व सांगितलेलं आहे की महादेव आणि विष्णू हे दोन्ही एकमेकांना पूरकच आहेत. हरिहर उपासनेचे रहस्य हे प्रक्रियामय आहे असे माऊली व इतर संतादिक म्हणतात. भागवत धर्माचे आचरण करून वैष्णव धर्म पाळतात. निष्काम भक्तीने बुद्धीने आचरण करून विष्णूची निस्सीम उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात व वैष्णवांचे जोड कर्तव्य ते म्हणजे हरिनामस्मरण व संकीर्तन होय. भागवत धर्म नामस्मरण व संकीर्तन हे कर्तव्य बुद्धीने करणे हा मुख्य भागवत धर्म सांगितलेला आहे. कर्तव्य म्हणजे हे जसं शरीराला अन्न लागतं, पाणी लागतं, तसं हे कर्तव्य आहे की भगवंताचं नाम घेणं हा भागवत धर्म आहे. त्याचप्रमाणे नामस्मरण म्हणजे नाम शब्दाने हरिनामस्मरण, संकीर्तन शब्दाने भगवंताच्या लीलांचे श्रवण करणे व स्वतः त्याचे वर्णन करणे. म्हणजे आधी श्रवण भक्ती करायची आहे आणि मग नंतर लीलेचं वर्णन करायचं आहे. म्हणजे मग अनुभूती आणि साक्षात्कार जो हवा असतो तो त्या नामस्मरणाने प्राप्त होतो. भागवत धर्माचे आजन्म अनुष्ठान करणाऱ्याला वैष्णव म्हटलेले आहे. आजन्म अनुष्ठान, ज्यांनी परमेश्वराचं नाव घेतले, हरीचं नामस्मरण केलेलं आहे, त्याला भागवत धर्माचे आजन्म अनुष्ठान करणारा वैष्णव म्हटलेले आहे. गुलाबराव महाराज म्हणतात, धीर बोलिले आत्मज्ञानी, वीर बोलिले षडार मर्दनी, वैष्णव बोलिले नामस्मरणी, रामकृष्ण उद्गारो. गुलाबराव महाराज सांगतात की कसं ओळखायचं, वैष्णव कसा ओळखायचा, जे धीर बोलतात, अगदी शांत संयमाने विचारपूर्वक, ते आत्मज्ञानी. वीर कसे तर जे षड्रिपूंना किंवा शत्रूंचं मर्दन करतात, ते वीर. आणि वैष्णव कोण आहेत तर ते सतत नामस्मरण करतात. आणि नामस्मरण म्हणजे कुणाचं तर राम आणि कृष्ण. हे गुलाबराव महाराज सांगतात. कळी काळाचे भार पळाले, येणे युग धर्मादी बंधने आटले, बैसलिया ठाई फावले ईश्वरे कृतयुग. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव म्हणू तया अवघी देवावरी माया. संसारातले प्रेम, देवावरी माया म्हणजे सगुण भक्ती. निर्गुणाची भक्ती आपल्याला संसारिकांना प्रापंचिकांना करता येत नाही असं सर्व संतांचं म्हणणं आहे. मग सगुणाचीच भक्ती करायची म्हणून देव. आपण जिथं जातो तिथं पवित्रता वाटते. आपल्या घरातल्या देवघरात सुद्धा तो देव आहे हे आपण मनाने स्वीकारलेला आहे. तसं वैष्णव म्हणू तया अवघी देवावरी माया. संसारातले प्रेम विखुरलेले असते आणि असे प्रेम एका श्रीहरी ठिकाणी
स्नेह संबंध लावून करणे याला भक्ती म्हणतात. म्हणजे कसंही लावा, मुलाचा संबंध जोडा, आईचा जोडा, पतीचा जोडा. मीराबाईंनी भगवंताला पती म्हणूनच मानलेलं होतं. स्नेह संबंध जोडणे देवाशी ही सुद्धा एक प्रक्रियाच आहे आणि त्याला भक्ती म्हणतात. अशी भक्ती करणाऱ्यांना वैष्णव म्हणतात. अशी भक्ती भागवत धर्मानुष्ठानाने प्राप्त होते. त्यामुळे दोन्हीतील लक्षभाव ह्याच्यात विरोध होत नाही. ही भक्ती पूर्ण अद्वैत स्थितीतील आहे. तेथे द्वैत राहत नाही. मीराबाई भगवंतातच विलीन झालेली आहे असंच आतापर्यंत आपण मानतो. द्वैतच राहत नाही, अद्वैतात विलीनच होतात. जीवाच्या ठिकाणी दोन प्रकारची पापे आहेत. अविद्याजन्य पाप म्हणजे काही माहिती नसताना जे पाप होतं अविद्या, आणि पूर्वजन्मातील दुष्कर्मजन्य पाप. अविद्याजन्म पाप सर्व पापाचे जनक आहे. वासनेच्या सर्वस्वी स्वाधीन होऊन आपल्या मूळ सच्चिदानंद रूपाला विसरणे हेच अविद्याजन्य पाप होय. गर्भात असताना जीव सोहम 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 म्हणत असतो. बाहेर आल्यानंतर मायेचा पगडा लगेच तात्काळ माया त्याला जखडून टाकते आणि तो विचारतो कोहम कोहम कोहम. तसंच आहे हे. तुकाराम महाराज म्हणतात, बळे देह मी म्हणता कोटी ब्रह्महत्या माता. गर्भात जीवाला अत्यंत दुःख होते. 9व्या महिन्यात जीव म्हणजे तयार होतो पूर्ण, म्हणजे त्याला पुष्कळ जन्मांचे ज्ञान होते. पण बाहेर आल्यावर पापामुळे तो सर्व विसरतो. ज्ञानानंतर विषय वासना उत्पन्न होते. भक्तिरहित ज्ञानाने किंवा कर्माने पापाची निवृत्ती होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जरी कल्मशांचा आगर तू भ्रांतीचा सागर, व्यामोहाचा डोंगर होऊनी अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे अवघेची गा ऐसे सामर्थ्य आहे चोखडे, ज्ञानी इथे. म्हणजे असे, ज्ञानाने सर्व कर्म नाहीसे होते. ज्ञान म्हणजे कुठलं? आत्मज्ञान. त्यांनी सर्व कर्म नाहीसे होते असे म्हटले आहे. खरे पण संचित व क्रियमाणा पुरतेच ते आहे. माऊली कोरडा ज्ञानमार्ग मानतच नाहीत. म्हणजे भक्तियुक्त ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती हे जे शब्द आहे, तसं आत्मज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा जी भक्ती होते ती माऊली मान्य करतात. ज्ञानाने सगळं मला कळलेलं आहे. आपण आलोय कसं, जीव कसा तयार झालाय, काय झालंय, मरण येणारच आहे, देह जाणारच आहे, हे चराचर कसं निर्मिलेलं, हे सगळं होतं. साक्षात्कार झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आणि आत्मज्ञान झाल्यानंतरही जी भक्ती म्हणजे नामस्मरण भगवंताचं आहे, तोच मार्ग माऊली मानतात. भक्तियुक्त ज्ञान मानतात व ते नामस्मरण भक्तीने प्राप्त होते. नामस्मरणाने असं म्हणतात की नामस्मरणाने पूर्वजन्मातील दुष्कृत पाप नाहीसे होऊन नामस्मरणाने सगुण साक्षात्कार होतो. ज्ञानाने पाप नाहीसे होते, पण साक्षात्कार होईलच असे नाही. म्हणून भक्ती ही श्रेष्ठ आहे. साक्षात्कार झाला की देहबुद्धी नाहीशी होते व जीव श्रीहरीशी ऐक्य पावतो. देहबुद्धिरूप पाप नष्ट होते व भक्तीने प्रारब्धही नाहीसे होते. वेदाच्या दृष्टीने कोटी पापे म्हणजे पर्वतप्राय म्हणजे अचल, जी सहजासहजी जाणारच नाही अशी मूळ धरून बसलेली पाप, त्याला पर्वतप्राय पाप म्हटलेलं आहे. पापांच्या राशी भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट होतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान आपल्याला सांगतात, अपिचेत दुराचारो भजते माम्यना भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा क्षिप्र भवती धर्मात्मा. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, म्हणून जीवित जेणे भक्ती विधले शेखी, तो आधी जरी दुराचारी, सर्वोत्तमाची अवधारी, म्हणून तयाची या चित्ता.
माझी जवळीक पांडुसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. म्हणजे भगवंताशी जवळीक साधणे म्हणजे त्याचं स्वरूप कळतं. एक कथा आपल्याला माहिती असेल की दुर्योधन आणि अर्जुन ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध होणार होतं त्यावेळेला भगवंत म्हणतात की मी ह्याच्यात प्रत्यक्ष भाग घेणार नाही, तर मी इथं विभागणी करीन की मी एकीकडे आणि माझं नारायणी जे सैन्य आहे 7 औक्षणी सैन्य हे एकीकडं, अशी माझी विभागणी होईल. तर तुम्हाला दोघांना काय पाहिजे, जो कोणी पहिल्यांदा येईल त्याला पहिला मान मिळेल. त्यावरती दुर्योधन हा लवकर जातो भगवंतापाशी आणि दुराचारी आहे, तो दुष्ट आहे. त्यांनी अर्जुन लवकर पोहोचू नये म्हणून त्याच्या मार्गामध्ये अडचणी टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे अर्जुन हा उशिरा पोहोचलेला आहे. मग हा अभिमान ह्याचा एवढा की मी पायापाशी बसणार नाही तर तो डोक्यापाशी बसतो. अभिमान आहे हा. अभिमान म्हणजे दुराभिमान आहे. भगवंत एवढे जवळ असून सुद्धा लक्षातच आलं नाही. का लक्षात आलं नाही? अविद्या माया तिनेच हा घात केलेला आहे. कारण का? देव मानलेलाच नाहीये. देव हा मानणं हे गरजेचं आहे. देव मानून मग त्याचं नामस्मरण करणं ही पुढची पायरी आहे. ते दुर्योधनाला कधी जमलंच नाही. शक्तीचा माज, संपत्तीचा माज, मी पायाशी बसणार नाही, डोक्याशी बसला. आणि अर्जुन उशिरा आला, पायाशी बसला, आधी उभा राहिला. आणि भगवंताची लीला आहे, झोपलेले आहेत भगवंत, डोळे मिटलेले आहेत, पण आतमध्ये सगळं काही कळत आहे, काय चाललंय काय नाही. आणि जरा वेळाने जाग आली, उठले आणि अगदी काही मला आत्ताच कळतंय असं, अरे तुम्ही आलात अर्जुना, तू आलायस? त्याबरोबर दुर्योधन रागाने मी प्रथम आलेलो आहे असं सांगून भगवंताच्या पुढे आलेला आहे. म्हणजे भगवंताशी जवळीक ही अर्जुनाने साधलेली आहे. त्याच्या पायाशी बसल्यानंतर भगवंताची उठल्या उठल्या दृष्टी पायाशी गेलेली आहे. त्याच्यानंतर तो साईडला म्हणजे जो दुर्योधन बसलेला आहे तिकडे गेलेली आहे. नातं जोडलेलंच नाहीये ह्यांनी दुर्योधनाने. त्यामुळं त्यांनी आधी अर्जुनाची चौकशी केलेली आहे. त्यावर अर्जुन म्हणतोय की मी आत्ताच आलेलो आहे आणि दुर्योधन माझ्या आधी आलेला आहे. ही सत्यता, ही भगवंताची कृपाच असते की त्याचं नामस्मरण करतोय म्हणून एवढं आत्मविश्वास येतो की हा खरं बोलतोय आणि हा खोटं बोलतोय. अर्जुनाने सरळ सरळ सांगितलं की दुर्योधन पहिल्यांदा आलेला आहे, मी नंतर आलेलो आहे. त्यावर भगवंत म्हणतायत की ठीक आहे. दुर्योधनाला विचारतात काय पाहिजे तुला मग? त्यावेळेला दुर्योधन म्हणतो खरं तर अर्जुनाने आता यायचंच नाही. का बरं यायचं नाही? तो काही राजा नाहीये, त्यामुळं त्यांनी आता यायचं नाही. त्यावेळेला भगवंत त्याला म्हणतात तू तरी राजा कुठे आहेस? धृतराष्ट्र राजा आहे आणि तू युवराज आहेस. त्यामुळे मग आता जर तू नियम घातलेले आहेस तर आता नियम असा आहे की अर्जुन तुझ्यापेक्षा थोडे दिवसांनी वर्षांनी लहान आहे. त्या लहानांचा हट्ट आधी पुरवायचा असतो म्हणून मी अर्जुनालाच आधी विचारतो. भगवंत आहे, तू कळात घातलं की मुसळात निघणारे आहेत. दुर्योधनाला प्रचंड राग आला. नाही नाही, तू तेव्हा तिथे म्हणलेला असतास की जो कोणी आधी येईल त्याला मी माझी मदत देईल. त्यावर अर्जुन हा लीन आहे. भगवंताची स्थापना हृदयामध्ये कधीचीच झालेली आहे. त्यामुळे तो म्हणतो की नाही नाही, दुर्योधन पहिल्यांदा आलेला आहे तर तू त्यालाच विचार. असा मनाचा मोठेपणा, अगदी युद्ध तोंडावर आलेला असताना आपण राहू का नाही या युद्धामध्ये हे सुद्धा माहिती नसताना धर्माने वागणं काय आहे हे अर्जुनाने सांगितलेले. अर्जुन उगीच भगवंताचा लाडका नव्हता की उगीच त्याला ज्ञान दिले, असं काही असं केलेलं नाहीये की सगळ्यांना कळावं म्हणून अर्जुनाला सांगितलं. मग अर्जुनच का? तर अर्जुन अतिशय धर्माने वागणारा होता आणि भगवंताचा मूर्ती म्हणा किंवा हे हृदयामध्ये कधीच स्थापलेली होती. चिंतन तर अविरत चाललेलं असतं त्याचं. आणि त्यावेळेला दुर्योधन विचारतो
की मग मला पहिला मान आहे ना. त्यावर भगवंत म्हणतात ठीक आहे, आता अर्जुनाने सांगितलंय तर तू माग. तर तो म्हणतो की मला तुझं 7 औक्षणी सैन्य पाहिजे. आणि त्यावेळेला अर्जुन हा दुर्योधनाला थँक्यू म्हटल्यासारखं म्हणतो की धन्यवाद, कारण का मला भगवंत पाहिजे आहे. तुला भगवंत ह्याला कळलाच नाही काय आहे. आणि दुर्योधन मनात म्हणतोय की हा अर्जुन किती मूर्ख आहे की एकट्या ह्याला श्रीकृष्णाला घेऊन हा काय करणार आहे, माझ्याकडे आता किती सैन्य झालेलं आहे. म्हणजे भगवंताचं नारायणी सेना धरून दुर्योधनाचं 11 औक्षणी सैन्य झालेलं होतं आणि पांडवांच्याकडे 7 औक्षणी सैन्य होतं. आता जर असा विचार केला, भगवंताचं 7 औक्षणी सैन्य जर दिलं तर आधी दुर्योधनाकडे किती असणार आहे, 4 औक्षणीच असेल. आणि मग ही 7 औक्षणीची भर पडली आणि अर्जुनाकडे मात्र 7 औक्षणीच राहिलं. दुर्योधन हसत हसत निघून गेला. सैन्यावरती हे युद्धाची जिंकणं अवलंबून आहे, हे दुर्योधनाची बुद्धी. आणि दुर्योधन निघून गेल्यानंतर भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना, मी तरी म्हटलेलं आहे की मी हातात शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन 4 युक्तीच्या, असं माझं ब्रीद आहे. आणि तरी तू मलाच का मागितलंस, म्हणजे तुझ्या मनात मीच का असावा. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, ज्या नारायणी सैन्यामध्ये नारायणच नाही तर ते सैन्य काय लढणार आहे. तू माझं आराध्य दैवत आहे आणि भगवंता तू जिथं असशील तिथंच जय आहे. ही सात्विक बुद्धी आहे, हे धर्माचं आचरण आहे. म्हणून माऊली सांगतात की आधी दुराचारी असला तरी भक्तीने तो महात्मा होतो. पण भक्ती कोणती तर नामस्मरण, जी अर्जुनाने अखंड नामस्मरण केलेलं आहे. म्हणजे त्याच्या झोपलेला असताना जर केस त्याचे डोक्याचे कानापाशी नेले तर त्याच्यातनं कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय हा जप अखंड येत होता. मग सर्व दुःखाचे कारण विषय वासना, मग विषय वासना भक्तीने नष्ट होते. आता विषय वासना नष्ट होणे म्हणजे काय, जी दुर्वासना आहे, अतिशयोक्ती विषयाची आहे, ती नाहीशी होईल. परंतु जीवन जगायला थोडीशी तरी विषय वासना पाहिजेच आहे, ती मात्र राहील. ज्ञानाने विषयातील दोष पाहून तो दोष नष्ट करण्याचे असे प्रयत्न करतो, पण भक्तीने ती समूळ नष्ट होते, आपोआप नष्ट होते. प्रयत्न करण्याचे प्रयोजनच राहत नाही. म्हणजे भक्त प्रथम स्वतःचे दोष बघतो आणि नंतर ते जाण्यासाठी परमेश्वराचा धावा करतो. मग भक्ताचे ठिकाणी दीनता येते व तो निस्साधन बनतो. म्हणजे इथं देवाचा धावा करतो म्हणजे तो निष्क्रिय आहे म्हणून करत नाही, तर देवाबद्दल अतिशय प्रेम उत्पन्न होतं नामस्मरणाने. सगुणाची नामस्मरण भक्ती करताना जो मुखवटा आहे म्हणा, आज आपण सुद्धा कितीतरी वेळा असं म्हणतो, काय आज सुंदर दर्शन झालं, अगदी प्रसन्न वाटलं. नवरात्रामध्ये जर आपण गेलो, देवीचा मुखवटा, तांदळाचा मुखवटा वगैरे बसवतात, काय प्रसन्न वाटलं, किती छान वाटलं, असं आपण आपल्या अंतर्मनापासून म्हणतो. तसंच आहे हे. आणि म्हणून परमेश्वराचा धावा तो करतो, मग भक्ताचे ठिकाणी दीनता येते व तो निस्साधन बनतो. या 2 गोष्टी भक्ताला साधक आहेत. जोपर्यंत स्वसामर्थ्याचा अभिमान आहे तोपर्यंत भगवंत धावून येत नाही. स्वसामर्थ्याचा अभिमान म्हणजे दुराभिमान. हे देवबीव आपण काय मानत नाही. आजकाल सुद्धा लोक पुष्कळ म्हणतात हे सगळं सायन्स आहे, इथं देवबीव आम्ही काही मानत नाही. ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या शास्त्रांनी सायन्सनी घडत असतात असं म्हणणारे लोक आहेत. म्हणून हा अभिमान दुराभिमान आहे. असे काही लोक आहेत की देवाला मानतच नाही, परंतु संकट आली की मात्र ही कशी काय आली व असा सुद्धा विचार करणारे आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की स्वसामर्थ्याचा दुराभिमान भक्त बाळगत नाही. दुराभिमान नाही, भगवंताचा अभिमान त्याला असतोच.
भक्त भगवंताशी नाते जोडतो व हाका मारतो, त्वमेव माता त्वमेव पिता असं म्हणून आपलं नातं तिथं तो जोडतो. आणि अशा हाका निर्गुणाला मारता येतील का? निर्गुणाची उपासना कशी करता येईल? माऊलींना हेच सांगायचं आहे की निर्गुणाची उपासना प्रापंचिकाला करता येत नाही, म्हणून त्यांनी सगुणाचीच उपासना करायची आहे. आणि हे सगुण रूप म्हणजे रामकृष्ण हेच सांगितलेलं आहे. भक्ताची दीनता व निस्साधनता पाहून निर्गुणातून भगवंत सगुणात साकार होतो. म्हणजे कसं, सगळीकडे तोच आहे, हा नियम आहे सृष्टीचा, की तो चराचरामध्ये भरून राहिलेला आहे. एकदा दत्तावधूत महाराजांच्या ह्याच्यातली कथा आहे की त्यांचा एक भक्त होता आणि तो नेहमीप्रमाणे दत्तावधूत महाराजांच्याकडे आला, नमस्कार केला आणि त्याच्यानंतर त्यांचे अजून एक 7-8 मित्र म्हणजे भक्त आले आणि त्यांनी नमस्कार केला, अमुक अमुक एक तिथी आहे, तर तुम्ही माझ्याकडं प्रसादाला यावं अशी याचना दत्तावधूत महाराजांच्याकडे केली. आणि तसं असताना दत्तावधूत महाराज म्हणाले ठीक आहे मी येतो. सगळ्यांना त्यांनी हो म्हणून सांगितलेलं आहे. 8 जण होते ते. तिथे एक शिष्य होता आणि तो म्हणतोय की महाराज तर स्वामी सगळ्यांच्याकडे येतो म्हणतायत, कसं जाणार? हा मग बहुतेक सकाळी एकाकडे जातील, दुपारी एकाकडे जातील, संध्याकाळी एका असं काहीतरी करतील असं तो मनात विचार करतो. आणि दत्तावधूत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या वेळेला ह्या सगळ्यांच्याकडे ते एकाच वेळी स्वरूप सजीव गेलेले आहे. आणि ह्याची खात्री कशी झाली तर 2-3 दिवसांनी भेटल्यानंतर चर्चा होते ना, आमच्याकडे आले ते बरं का महाराज स्वामी आले ते आमच्याकडे, खूप छान वाटलं, अगदी माझी सेवा फळाला आली. ही जी चर्चा होती त्यावेळेला कुठल्या वेळेला आले, कसे आले, ही चर्चा झाल्यानंतर ते एकाच वेळेला 8ही ठिकाणी होते आणि मंदिरात सुद्धा होते. हे कसं घडतं तर निर्गुणातून परमात्मा सगुणात येतो. मग हे दत्ताचेच अवतार आहेत ना. दत्त तर 4ही युगांमध्ये दत्त आहे. राम हे त्रेतायुगात आहेत, श्रीकृष्ण द्वापार युगात आहेत, पण दत्त हे तर 4ही युगात आहेत. मग हे तर परमात्माच आहेत. मग निर्गुणातून ते सगुणात आलेले आहेत. म्हणून नामस्मरणाने संचिताचा पूर्ण नाश होऊन क्रियमान बाधत नाही व पुढे ज्ञान होऊन ज्ञानोत्तर भक्तीने प्रारब्धही क्षीण होते. नामस्मरणाने चित्त शुद्ध झाले की अंतःकरणात ज्ञान दृढ होते. कोणतं ज्ञान तर आत्मज्ञान. नामस्मरणाने जी चित्त शुद्धी होते तशी कोणत्याही कर्माने होत नाही. म्हणजे भक्ती का श्रेष्ठ आहे तर ती पूर्णतः मुक्ती देऊ शकते. कर्माने ज्ञानाने ह्या गोष्टी साधत नाही. पुढच्या चरणात घेऊ ना पुढचं. हा हो म्हणूनच विचारलं. मग नुसत्या ओव्या म्हणते आणि मग थांबते. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. त्याच्यानंतर पुढच्या चरणात ते काय म्हणतात, योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठ.